भेटणार नाही आहे. त्यांनी त्यांचे विचार मांडले. नाही विचार साहेबांनी आपले विचार मांडले. सगळेच लोक नसतात ना तसे. नाही सगळे लोक नाही म्हटलं त्यांनी. मी काही स्वार्थी लोक म्हटलं. काही स्वार्थी लोक म्हटलं. ऐकून घ्या, सगळे लोक तसे नसतात. पण मी तुम्हाला एक सांगतो, नाही व्होटिंगचा जेव्हा प्रश्न येतात ना आमचे, ते काही लोक म्हणतात. पण माझं म्हणणं एक आहे, नेते आंबेडकरी विचाराचे जे नेते आज एकत्र आहेत का? नाही. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, गवई, जेवढी काही आपल्या मुवमेंट मध्ये असतील लोक, ते एकत्र आहेत का? नाही. त्या लोकांना कोणी विकत घेऊ शकते का? दादा 2 मिनिटं ऐकून घ्या. नाही ऐकून घ्या. तुमच्या 4 नेत्याचं नाव नाही, 4 नाही, सगळे मुवमेंट मधले जेवढी ऐकून घ्या. समाजावर आपण धब्बा लावू शकत नाही आहे. समाज आपल्या जागेवर आहे. जेव्हाही समाजावर अत्याचार होतो तो समाजच उठून उभा होतो. नवरे साहेबांनी समाजा संदर्भात नाही त्यावेळेस तुम्ही काही नेते म्हटलं. अशा वेळेस नेत्यांनाही समजलं पाहिजे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समजते का आम्ही एकत्र झालो नाही म्हणून त्यांनी चुकीचं बोललेच नाही चुकीचं बोलले नाही आहे. पण समाजावर असा आक्षेप घेणे चुकीचं आहे की दारू मटणामध्ये आमचा समाज विकतो. पण हा निवडा बोटावर मोजणे इतका आहे. पण त्याला आपण गृहीत धरणार नाही आहे. पण आमच्या नेत्यांनी का बरं एक येऊ नये? प्रकाश आंबेडकरांनी सगळ्यांना समावून घेणं हे महत्वाची गोष्ट आहे. का बरं प्रकाश आंबेडकर साहेब समावून घेत नाही? पण प्रकाश आंबेडकर साहेबांना सगळे नेते जे आहेत आपला नेता मानायला तयार आहेत ना. पण प्रकाश आंबेडकर साहेबांना नेता मानायला सगळेच तयार आहेत ना. पण आंबेडकर साहेब स्वीकारतील तेव्हाच ना. तुम्ही काय सांगा, तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते आहात आणि तुमचे नेते मोठे लोकसभेमध्ये युती नाही झाली, विधानसभेमध्ये युती नाही झाली, मग महानगरपालिका आणि भाऊच्या म्हणण्यावर. नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि WH न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी WH न्यूजच्या स्टुडिओमध्ये आहे आणि वाडी नगर परिषदेचा निकाल जाहीर झालेला आहे. एक धक्कादायक निकाल समोर आलेला आहे. धक्कादायक का? 30 ते 32% मतदान जे आहे ते आंबेडकरी जनतेचं या वाडी नगर परिषदेमध्ये असल्यावर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष वाडी नगर परिषदेमध्ये म्हणजे प्रचंड बहुमताने निवडून आलेला आहे. हे धक्कादायक आहे. तुम्ही काय एक संपादक म्हणून तुम्ही काय यावर चिंतन मंथन करणार? नाही, नक्कीच जे तुम्ही बोलले आहेत की एक धक्कादायक निकाल ह्या खरोखरच आहे. WH न्यूजनी निवडणुकीच्या 2 महिन्यापूर्वी जो हा सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये आम्हाला माहीत पडलं होतं की या ठिकाणी जे आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजय होऊ शकतो. त्यावेळेस WH न्यूजनी जे आहे या ठिकाणी आंबेडकरी मुवमेंटचे जे काही कार्यकर्ते आहे, नेते नाही कार्यकर्ते आहे, प्रत्येक कार्यकर्त्याचे भेटीगोटी घेऊन विचारणा केली होती की या ठिकाणी जर वाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी, कारण बहुजन समाज पार्टीचे मागच्या निवडणुकीमध्ये 7 नगरसेवक होते आणि आता वलय जे आहे महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे जे वलय आहे आणि असं जर समीकरण जर या ठिकाणी झालं तर कसं होईल हा आमचा प्रश्न होता. वाडी नगर परिषदमध्ये जे 30 ते 34% आहे, तुम्ही 32 म्हटले, मी 34% म्हणतोय. जर असं जर गणित झालं तर कसं होईल? तर लोकांच्या मनामध्ये होतं की असंच झालं पाहिजे. या निवडणुकीमध्ये तरी वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी एकत्र होऊन ही निवडणूक लढली पाहिजे असं म्हणजे आंबेडकरी जनतेचं मत होतं. आंबेडकरी प्रत्येक मतदारांच्या मनामध्ये हे होतं. आणि WH न्यूजने असं एक डिबेट सुद्धा घडून आणलं होतं आणि अनेक म्हणजे नेत्यांसोबत सुद्धा आमच्या बैठकी सुद्धा झाल्या होत्या. नेत्यांना सुद्धा आम्ही समजवण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण मात्र वंचित बहुजन आघाडीकडून आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला आणि वंचित बहुजन आघाडीचे जे राजेश जंगले आहे, जे आज नगरसेवक म्हणून नवनियुक्त नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे, त्यांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिला की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि आम्हाला बाळासाहेबांचे तसे आदेश आहे की समविचारी पक्षासोबत तुम्ही बसा, म्हणजे बहुजन समाज पार्टी बसू नका असा विशेष नव्हता. पण जेव्हा
ही ऑफर बहुजन समाज पार्टीला देण्यात आली हम्म. त्यावेळेस ती ऑफर बहुजन समाज पार्टीने हेरून घ्यायला पाहिजे होती की नक्कीच. कारण वंचित बहुजन आघाडीने सरळच म्हटलं होतं की अध्यक्षपदाचा उमेदवार तुमचा. हम्म. यावेळेस बहुजन समाज पार्टीने ही ऑफर हेरून घ्यायला पाहिजे होती, पकडून घ्यायला पाहिजे होती, पण ती पकडण्यात बहुजन समाज पार्टीचे नेते फेलीवर ठरले. या संदर्भात मी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष जे योगेश लांजेवार आहे त्यांच्यासोबत बोललो. त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांचंही म्हणणं होतं का हे ठीक आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी नागोराव जयकर सोबत बोललो, इतरही काय नेत्यासोबत म्हणाले ते? बोललो. हं. त्यांनी सुद्धा हो हो म्हटलं, पण ऐन वेळेवर हं. त्यांनी एक गेम खेळला. म्हणजे जिल्हा अध्यक्ष जे योगेश लांजेवार आहेत किंवा नागराव जयकर आहे यांनी गेम खेळला असं म्हणणं आहे का? बिलकुल. त्यांना मी सरळ म्हणजे सांगितलं आरोपच होतं, करत मी आहात. सरळ सांगितलं होतं वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी म्हणणं हे होतं की बहुजन समाज पार्टीचा अध्यक्ष तुम्ही द्या. आता अध्यक्ष कोण देईल हे महत्वाचं आहे. अध्यक्ष या ठिकाणी म्हणजे ज्याची छबी चांगली आहे, नरेंद्रजी मेंढे एक नाव होतं. बरं. नरेंद्रजी मेंढे आणि बुजुर्ग माणूस होता, राजकारणामध्ये म्हणजे वयस्कर सॉफ्ट एक राजकारणी माणूस होता आणि एक निस्वार्थी माणूस एक त्या ठिकाणी होता. बरं. त्या माणसाला अध्यक्ष पदाची शेवटची उमेदवारी द्यावी अशी वंचित म्हणजे बहुजन मेंढे आघाडीची सरांना. नरेंद्र मेंढे सरांना. बरं. पण मात्र बहुजन समाज पार्टीचे इथले काही स्थानिक नेते जे होते ते विरोधात होते आणि त्यांनी अचानकच जे आहे वंचित बहुजन आघाडी मधले जे आहेत दिनेश बनसोड यांना उमेदवारी दिली आणि तिथूनच तो गेम फिसकटला. बरं. आणि गेम फिसकटल्याच्या नंतर मग वंचित बहुजन आघाडी वेगळी लढली आणि बीएसपी वेगळी लढली बरं. आणि तेव्हा मतांचं विभाजन झालं. तेव्हाच बहुजन WH न्यूजने सुद्धा हे सांगितलं होतं की आता वाडी नगर परिषदेची जे निवडणूक जे आहे हे भारतीय जनता पार्टीसाठी एकदम सोपी झालेली आहे. बरोबर. आणि ते निवडूनच येणार हे जगदार झालं. नाही, बहुजन समाज पक्षाने जेव्हा तुम्ही स्वतः सांगितलं की तुम्ही योगेश लांजेवार जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना फोन केलं बिलकुल. आणि बसपाचे जे वरिष्ठ नेता आहेत नागराव जयकर त्यांना फोन केलं, तुम्ही त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली, एक संपादक या नात्याने केली होती की मतदार या नात्याने केलेली नाही, होती नाही. तुम्ही? आम्ही जे एनालिसिस केलं होतं, आम्ही हा, जे त्या आधारावर म्हणजे आम्ही केली होती. प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटलो, विचारणा केली का बाबा असं असं झालं तर काय होईल, तर त्यांचं म्हणणं एकच होतं की नाही युती झाली पाहिजे. या उद्देशाने आम्ही त्यांना एक हे सांगितलं होतं. सॉरी माईक पडला. तो WH न्यूजचा एक सर्वे होता आणि त्या सर्वेमध्ये स्पष्ट कळलं होतं की आंबेडकरवादी यांच्या मतांचं एकत्रीकरण करायचं असेल तर बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र झाली पाहिजे. पण यामध्ये जे बहुजन समाज पार्टीचे जे काही नेते होते त्यांनी थोडासा खेळ करून ही युती होऊ दिली नाही. त्याचे परिणाम जे आता आणि वाडीमध्ये जे आहे त्याचे परिणाम उलट झाले. बहुजन समाज पार्टी साफ झाली, वंचित बहुजन आघाडीने आपला गड राखला. विशेष करून आंबेडकर नगर मी सांगतोय वाडीमधलं, तिथे जवळपास 90% जे आहे आंबेडकरवादी ही होटिंग आहे. पण प्रवेश केला ना भाजप, तेच महत्वाचं आहे, तेच आंबेडकर नगरमध्ये ते प्रवेश केला महत्वाचं ना. आहे. आंबेडकर नगरमध्ये भलाही ते आपल्या समाजाचे कॅन्डिडेट निवडून आले, पण कमळाच्या चिन्हावर तिथे त्या ठिकाणी निवडून आले, हे त्या ठिकाणी महत्वाची मी तुमच्या इकडे येतोय. नितनवरे साहेब, तुम्ही वंचित बहुजन आघाडीशी गेल्या अनेक वर्षापासून जुडलेले आहात. तुम्हाला या वाडी नगर परिषदे संदर्भात संपूर्ण माहिती आहे. काय सांगाल आज जो निकाल हाती आलेला आहे नगर परिषदेच्या, तुम्ही काय सांगाल? वाडी नगर परिषदमध्ये 23,862 लोक हे SC समाजाचे आहे, बौद्ध आहे. पूर्ण वाडीमधलं 23,862 ही मतदार संख्यामधली यादी आहे. त्याच्यामध्ये आंबेडकर नगरमध्ये 90%, 7,000 काही मतदान हे फक्त आणि फक्त आंबेडकरी विचाराचे आहेत. आंबेडकरी विचारासाठी आमची युती BSP सोबत आणखी काँग्रेससोबत होत होती. त्याच्याकरता वार्ड नंबर 3 मध्ये काही जागा सोडण्यात आलेल्या होत्या, वार्ड नंबर 11 मध्ये काही जागा सोडण्यात आलेल्या होत्या. जिथे जिथे वंचित थोडी मजबूत होती तिथे एक एक जागा आम्ही सोडली. आम्हाला वाटलं का BSP सोबत युती होईल, BSPचा नगराध्यक्ष हा घेईल. वाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं चांगलं फॅक्टर होतं. वंचित बहुजन आघाडीचे जमिनीपासून कार्यकर्ते होते, महिला आघाडी एकदम सक्षम होती तिथे, तर त्यांनी जमिनीवर काम केलं. तर आम्ही वंचित बहुजन आघाडीला वाडीमध्ये आम्ही 4 सीटा मागितल्या होत्या
नाही, एक बीएसपी साठी सोडणार होतो म्हणजे आंबेडकर नगरमध्ये म्हणजे आंबेडकर नगरमध्ये आंबेडकर नगर पूर्ण 13 मी आंबेडकर नगरमध्ये तरी प्लस मध्ये एक- राहिले असते हा, याच्यानुसार. आणखी नगर अध्यक्ष नरेंद्र मेढे यांना देऊ म्हटलं, कारण का नरेंद्र भाऊ मेढे संपूर्ण वाडीमध्ये चाललेले ओळखीचे व्यक्ती होते, म्हणजे छबी त्यांची चांगली आहे. चांगली होती ना. आणखी त्यांची वाडीमध्ये 50 वर्षापासून राजकारण करत आहेत ते. बरोबर. ते वाडीमधूनच सर्व एक चळवळीचे कार्यकर्ते आहेत, आंबेडकरी चळवळीचे. ते एक बहुत मोठं नाव आहे नरेंद्र भाऊ मेढे. हा. त्यांच्या याच्यावर बीएसपीनं चुनाव लढावा असं आमची वंचितची इच्छा होती. हा. आणि वाडीमध्ये बीएसपीला वंचितचं समर्थन भेटलं आणि ते असतं. निवडूनही आले असते. निवडून आला असता. दुसरी महत्वाची गोष्ट, वाडीमध्ये 4 इकडे ठेवा. आणखी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही सर्व मजबूत आहात बरोबर. त्या ठिकाणी तुम्ही एक तुम्ही राहा, एक आम्ही राहू असं म्हणून शानी धम्मकीर्ती नगरमध्ये एक तुम्ही राहा, एक आम्ही राहू. आता जिथे हर्षल काकडेची मिसेस आलेली आहे, ते ती पण एक सीट जर वंचितला दिली असती तर वंचितनं आणखी थोडंसं आपला प्रभाव दाखवून शानी ती पण नाही, पण असं म्हटलं जात आहे की हर्षल काकडे जे आहेत हा. ते उबाठाचे आहेत. ते उबाठामधून नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यांची पत्नी हे बसपा समर्थित आहे. त्यांची कितीही काय केलं तर वंचित बहुजन आघाडीचे न बीएसपीचे कार्यकर्ते ह्यांनी उबाटाला काम केलं, उबाटाला निवडून आणलं. पण उबाटावाल्यांनी नरेंद्र भाऊ यांना म्हणजे- मतदान केलं नाही, याच्या आणि एक ते- तीव्र रोष हो. आहे. म्हणजे ज्या माणसांनी म्हणजे हर्षल काकडेंच्या पत्नींना निवडून आणलं हा तेच हारले. हा ते सार नरेंद्र भाऊ मेंढे. हा. दुसरी 10 मध्ये पण चांगलं वंचितचं होतं, तिथं आम्ही ना उभा हे केलं नाही, युतीमध्ये होणार होतं. 10 मध्ये आम्ही काँग्रेसलाच देणार होतो. काँग्रेससोबत बी अखेरपर्यंत गोष्टी चालू होती. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासोबत काही त्यांना काही अहंकार आला का आम्ही पूर्ण जितून राहिलो का काही, याच्यामुळे त्यांचं पण काही गठबंधन बनलं नाही अखेरपर्यंत. राजेश भाऊ जंगलेंनी जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी 9:30 वाजता फोन केला तेव्हा राजेश जंगलेंनी नगर अध्यक्षाचा फॉर्म भरला. बरं. 8:30 वाजता जयकर साहेबांनी या बीएसपीच्या कार्यकर्त्यांनी या पदाधिकाऱ्यांनी दिनेश बनसोडे यांना नॉमिनी केलं का बीएसपी मधून लढणार आहे. पण माझं म्हणणं कसं आहे, ऐकून घ्या. हा. बहुजन समाज पार्टी हा देशातला 3ऱ्या क्रमांकाचा बरोबर, पक्ष आहे असं बरोबर. स्वतः म्हणतात. बरोबर. ठीक आहे. हा. पण जो कॅडर कार्यकर्ता आहे हा. बहुजन समाज पार्टीचा जो जो कॅडर कॅडर कार्यकर्ता जो बरोबर. बिचारा आपला पक्षासाठी झटतोय, बरोबर. जो सतरंजा चादर उचलतात, ते नरेंद्र मेंढे सारखे नाही निष्ठावंत, नरेंद्र मेंढे असो का इतर पक्षातला कोणीही असो, अशा लोकांना तिकीट न देता तुम्ही दुसऱ्या पक्षातल्या येणाऱ्या लोकांना तिकीट देतात. बरं. म्हणजे दिनेश बनसोडे दुसऱ्या पक्षातले वंचितचे झाले ना. म्हणूनच त्याचा फटका म्हणजे नाही, कुठेतरी बसलेला बहुजन आहे. समाज पार्टीची वाडी नगर परिषदेमध्ये. चुकीची राजनीती जी आहे हा. हे भोगावी लागली आहे. वेळोवेळी तुम्हाला पोल सांगत आहे, पत्रकार सांगत आहे की बाबा असं होणार आहे या ठिकाणी, तुम्ही एक बसा. जेव्हा तुम्हाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार वंचित बहुजन आघाडी जर देत असतील, स्थानिक कार्यकर्ते हा. वरच्या लेवलवरचं सोडा, स्थानिक कार्यकर्ते जर म्हणत असतील की तुम्ही अध्यक्ष पदासाठी तुम्ही अध्यक्षपद, त्यापेक्षा तुम्हाला पाहिजे काय? म्हणजे मी तुम्हाला सांगेल की जे म्हणजे पत्रकारांनी सुद्धा या वाडी नगर परिषदेमध्ये संकेत दिलेले होते की बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र लढावं. जर हे एकत्र लढले तर मतांचं विभाजन होणार नाही आणि नगराध्यक्ष पदासाठी जे मेंढे सर आहेत त्यांना उमेदवारी जर दिलेली असती. लोणारजी, मी तुम्हाला आणखी सांगू शकेल की आता जे काही निकाल आलेले आहे, बहुजन समाज पार्टीचे नेते कॅडर बेस असतात. आता ते एक गणित आणखी लावतील की दिनेश बनसोडे यांना 3,800 समथिंग मत मिळाले, वंचित बहुजन आघाडींना कमी मिळाले. हे गणित लक्षात आहे. पण हा फरक कसा पडते मी ते सांगतो. ज्या वेळेस एकीचं राजकारण जेव्हा होतं आणि तो एकीच्या राजकारणाचा जो मुद्दा जो आहे तो समाजापर्यंत जातो, त्याचा प्रचार एक वेगळा असते. वाडी नगर परिषद मध्ये बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी एकीचा हा प्रचार समाजापर्यंत जर गेला असता, प्रयोग करायला हवा होता, प्रचार संपूर्ण महाराष्ट्रात गेलेला, प्रचार समाजापर्यंत गेला असता तर प्रत्येक समाजाच्या माणसांनी हा विचार केला असता की नाही, आमच्या समाजाचा माणूस हा निवडून येत आहे. बरोबर. कारण आमचं 30 ते 34% वोटिंग आहे.
50% वोटिंग झालेलं आहे, 50-52% वोटिंग झालेलं आहे. त्यापैकी आमच्या समाजाने वोटिंग जास्त केलेलं आहे. तर आमचा समाजाचा जेव्हा माणूस निवडून येतो तर इतर समाजावर त्याचा परिणाम होतो. बरोबर बरोबर. आता यावेळेस तसंच झालं आहे की आमचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे, आमचा बहुजन समाज पार्टीचा, आमचा भीमसेनेचा आहे. तर यावेळेस आमच्या समाजाने विचार केला आहे की बाई आमच्या निवडूनच नाही येणार, तर मग काय करायचं आहे आम्ही. निश्चित. नितनवरे साहेब, मला हे सांगा की आता जो फटका जो वाडीमध्ये बसलेला आहे, तुम्ही चित्र बघितलं, एकदम चित्र धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे आणि आंबेडकर नगर मध्ये जिथे आंबेडकरी जनतेचा बालेकिल्ला आहे तिथे सुद्धा भारतीय जनता पक्षाने प्रवेश केलेला आहे. ही एक धोक्याची घंटी आहे, असं वाटत नाही का तुम्हाला? काय करायला हवं होतं? धोक्याची घंटी आहे हे 100% बरोबर आहे. पण BJPने जे निवडून आणलेले उमेदवार आहे ते नरेश भाऊ चरडे यांच्या चेहऱ्यावर पाहुणशानी आलेले आहे. व्यक्तिगत जे उमेदवार आहेत त्यांचं तीड मात्र बी त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. नरेश भाऊ चरडे हे नगराध्यक्ष बनून राहिले म्हणून लोकांनी काय केलं, त्यांना मतदान केलं. त्यांच्याबरोबर कसं आहे, त्याच्याबरोबर तो बल्बमध्ये तिघचे तिघही बी कमळवाले आहे, त्यांना चालवण्यात आलं. 2 चालवण्यात आलं, 1 इकडं चालवण्यात आलं. तर नरेश भाऊ चरडे यांच्या फेसवर हा चुनाव होता वाडी नगर अध्यक्षाच्या. कसा म्हणजे जे आता नगराध्यक्ष झालेले आहेत नरेश भाऊ चरडे, ते व्यक्तिमत्व एक चांगलं असं व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्याकडे जे म्हणजे आता वाडी नगर परिषदेअंतर्गत जितके म्हणजे नागरिक आहेत ते त्यांच्याकडे विकास पुरुष म्हणून बघतात. त्यांची नरेश भाऊची छवी ही साफसुथरी आहे. बरं. ते सर्व वाडीतल्या लोकांना या सर्व नगर एकत्र समाविष्ट घेऊन चालतात. ते दुजाभाऊ घेऊन चालत नाही, हा ह्या पार्टीचा आहे का त्या पार्टीचा आहे, ते सर्व समाविष्ट घेऊन करत नाही. ते बीजेपी मधून असले तरी ते निवडून आले असते, अपक्ष असले तरी नगर अध्यक्षासाठी ते निवडून आले असते. म्हणजे अपक्ष असते तरी ते निवडून आले. कसं असते राजकारणामध्ये जो आहे चेहरा तो राहतोच हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या साहेबांनी ते स्पष्टीकरण बिलकुल बरोबर आहे. नरेश बीजेपी मध्ये आहेत म्हणून नरेश भाऊ चेहरे हे एक सॉफ्ट कॉर्नर नेता आहे वाडीमधला आणि सगळ्यांना घेऊन चालणारे नेते आहेत. पण प्रश्न इथं उठतो आहे की पक्षाचा लढाई ही जी असते अस्तित्वाची लढाई असते, पक्षाची लढाई असते, विचारधारेची लढाई आहे. नरेश भाऊच्या विचाराची वैयक्तिक आम्ही समर्थन करतो आहे, पण जेव्हा पक्षाचा जेव्हा इथे विचार येतो बाळासाहेब आंबेडकरांचे विचार आणि भारतीय जनता पार्टीचे विचार, संघाचे विचार हे कधी मिळणार, दुरोगामी आहे, मिळणार नाही, समविचारी नाही आहे. पण अशा वेळेस आंबेडकर नगर मधील जो गड आहे त्या गडामधून जर समजा बीजेपी प्रवेश करत असेल तर ही तुम्ही म्हटलं तर डोक्याची घंटा आहेच. बरोबर आहे. माझा आता म्हणजे वेळेचा अभाव सुद्धा आहे. माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. बिलकुल. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आता ते चित्र आता आम्ही वाडीचं बघतोय, संपूर्ण महाराष्ट्राचं बघतोय. आंबेडकरी जनतेच्या मतांचं विभाजन व्हायला नको. बिलकुल. म्हणून बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस आणि जे समविचारी काँग्रेसचा विषय नाही आहे. नाही, एक गोष्ट सांगत आहे मी. बघा, समविचारी पक्षाने एकत्र यायला पाहिजे की नाही. नागपूर महानगरपालिकेचं जरी उदाहरण घेतलं तर 5 ते 6 लाख जे संख्या आहे इथं बौद्धांची संख्या आहे. फक्त समविचारी पक्षाचे जरी संघटना एकत्र आल्या तर आपल्याला काँग्रेसची गरज पडणार नाही, आपल्याला भारतीय जनता पार्टीची गरज पडणार नाही, इतर नाही. बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि छोटे मोठे जे आपले समविचारी संघटना आहे, पक्ष आहे, या पक्षांनीच फक्त स्वतंत्र एका ठिकाणी यावं, आपल्या निळ्या झेंड्याखाली निवडणुका लढल्या तर समाज त्यांच्या मागे महानगरपालिकेमध्ये नागपूर नगर. आणि आता आपण म्हणू की नाही बहुजन समाज पार्टी आमचा 3रा राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही तिथं लढणार. महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये फरक आहे. इथे महाराष्ट्रामध्ये बुद्धिस्ट आहे, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाला मानणारा संघ इथं आहे. व्होटर जो आहे इथला
इथं रिपब्लिकन मुवमेंटचा व्होटिंग आहे, बरोबर, करेक्ट, इथले बहुजन समाज पार्टीचा नाही आहे. बरोबर म्हटलं. जरी म्हणत असेल, कारण बहुजन समाज पार्टी नंतर आली ना, वंचित बहुजन आघाडी नंतर आली ना, हा. पण इथं मूळचा जो आमचा व्होटर्स आहे हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा इथं व्होटिंग आहे. केलेला आहे. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला मानतो नाही, त्यांचा पक्ष सुद्धा आपल्याला पुनर्जीवित करायचा आहे. पुनर्जीवित बाबासाहेब आंबेडकरांचा जर पक्ष पुनर्जीवित करायचा असेल तर सगळ्या लोकांना यावं लागेल. एकत्र यावं. आता एक बघा तुम्ही, काँग्रेस आणि शिवसेना बरं, हे वेगवेगळ्या विचारधाराचे पक्ष जेव्हा एकत्र येऊ शकतात, हा, तर आंबेडकरी विचारधाराचे पक्ष का येत नाही हा प्रश्न आहे ना. नित्यावर साहेब, आंबेडकरी विचारधारेचे जे पक्ष आहेत ते एकत्र निवडणूक महानगरपालिकेची लढवायला पाहिजे. कारण आता तुम्ही हा चित्र बघितलेला आहे, तुमचं काय मत आहे यावर? तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे जरी असले तरी तुमचं काय मत? लोणारे साहेब, एक निळ्या झेंड्याला हारवासाठी, एक भगव्या झेंड्याला जितवासाठी 13 निळे झेंडे उभे राहतात. व्होट डिवायजन होते. बिलकुल बरोबर. सरळ आहे. बरोबर आहे. व्होट डिवायजन होते, त्याच्यामध्ये तो भगवा 70 मताने जितते, नाही 150 राहिल्यावर बी हारते. बरोबर. त्याचं कारण असं आहे, याच्यामध्ये स्वार्थ, मीपणा, अहंकार कोणामध्ये? नेत्यामध्ये म्हणा, म्हणजे आंबेडकरी नेत्यांमध्ये. आंबेडकरी नेत्यामध्ये. हा. 10 घराचा जर नेता राहिला तर तो स्वतःला म्हणते का मी आमदार झालो. बरोबर. एक पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, तो दुसऱ्याची ऐकायची, दुसऱ्याचं वर्चस्व सहन करण्याची ताकदच नाही ठेवत. आमच्या वाडीमध्ये पण तसंच झालं. मीपणा, मैं हूं तो कोई नहीं. बरोबर. त्याच्यामुळं चळवळ ही मागं गेलेली आहे. आज वाडीमध्ये जे 3-4 सीटा वंचितच्या आल्या, निस्वार्थपणाने आल्या, बगर पैशाने आल्या. बरोबर. पण नागपूर महानगरपालिकेमध्ये जशी जशी चुनाव येईल तसा तसा पैशाचा खेळ होईल. जो आज काँग्रेसमध्ये आहे तो उद्या बीजेपी मध्ये जाईल. बरोबर. जो मजबूत नेता आहे, जितणारा नेता आहे बीएसपी मधला या वंचित मधला, तो बीजेपी मध्ये जाईल. कारण का सत्ता संघर्ष हा बहुत महत्वाचा आहे. बरोबर. सत्ता ही कोणत्या बी हाल अपेक्षा करून आम्हाला मिळवायचीच आहे. बरोबर ना. आंबेडकरी जनता अशी आहे का ती वैचारिक पातळीवर आम्ही बुद्धिमत्ता भरपूर मोठी आहे म्हणतात. बरोबर. शिक्षित, पण मतदानाच्या वेळेस ते 0 आहे. बरोबर. कारण का मी आता भरपूर वर्षापासून इलेक्शन बघून राहिलो. महिनाभर त्याच्या इथे एवढं मटण खातात, एवढी दारू पितात, पण जेव्हा इलेक्शनच्या वेळेस ते 500 रुपयामध्ये न एका मटणाच्या जेवणामध्ये ते विकल्या जाते. मतदान. तर त्यांच्यामुळं कसं होते? नाही असं काही आपल्याला म्हणता नाही येत. ऍक्च्युअली साहेब आहे का, त्यांचे जरी विचार असले तर समाज आमचा निष्ठावान समाज आहे. समाजावर आपल्याला असा आरोप करता येणार नाही आहे. विचार सगळेच लोक नसतात ना तसे. सगळे लोक नाही म्हटलं त्यांनी. काही स्वार्थी लोक म्हटलं. स्वार्थी लोक म्हटलं. ऐकून घ्या, सगळे लोक तसे नसतात. पण मी तुम्हाला एक सांगतो, नाही व्होटिंगचा जेव्हा प्रश्न येतात ना आमचे, ते काही लोक म्हणतात, पण माझं म्हणणं एक आहे, नेते आंबेडकरी विचाराचे जे नेते आज एकत्र आहेत का? नाही. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, गवई, जेवढी काही आपल्या मुवमेंट मध्ये असतील लोक, ते एकत्र आहेत का? नाही. त्या लोकांना कोणी विकत घेऊ शकते का? दादा 2 मिनिटं ऐकून घ्या. नाही ऐकून घ्या. तुमच्या 4 नेत्याचं नाव, 4 नाही, सगळे मुवमेंट मधले जेवढे ऐकून घ्या. समाजावर आपण धब्बा लावू शकत नाही आहे. समाज आपला जाग्यावर आहे. जेव्हाही समाजावर अत्याचार होतो तो समाजच उठून उभा होतो. नवरे साहेबांनी समाजासंदर्भात नाही त्यावेळेस तुम्ही काही नेते म्हटलं. अशा वेळेस नेत्यांना ही समजलं पाहिजे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समजते का आम्ही एकत्र झालो नाही म्हणून त्यांनी चुकीचं बोललेच नाही चुकीचं बोलले नाही आहे. पण समाजावर असा आक्षेप घेणे चुकीचं आहे की दारू मटणामध्ये आमचा समाज विकतो. पण हा निवडा बोटावर मोजणे इतका आहे. पण त्याला आपण गृहीत धरणार नाही आहे. पण आमच्या नेत्यांनी का बरं एक येऊ नये?
प्रकाश आंबेडकरांनी सगळ्यांना सामावून घेणं हे महत्वाची गोष्ट आहे. का बरं प्रकाश आंबेडकर साहेब सामावून घेत नाही? नाही, पण प्रकाश आंबेडकर साहेबांना सगळे नेते जे आहेत आपला नाही, नेता नाही, आता मानायला जे- तयार आहेत ना. हो, पण ते प्रकाश आंबेडकर साहेबांना नेता मानायला सगळेच तयार तयार आहे. आहेत ना. दोन पण मिनिट. आंबेडकर हा. साहेब स्वीकारतील तेव्हाच ना. तुम्ही काय सांगा, तुम्ही दोन वंचित मिनिट, बहुजन आघाडीचे 2 मिनिट नेते आहात आणि तुमचे नेते मोठे पण नेते लोकसभेमध्ये आहेत. युती नाही झाली, भाऊ- विधानसभेमध्ये युती नाही भाऊ- झाली, मग भाऊ- भाऊ- महानगरपालिका आणि मी तुम्हाला थांबवेल इथे. हा, भाऊचा तुम्ही भाऊच्या सांगा. म्हणण्यावर मी हा. रामदास आठवले स्वयंभूत नेता. हो, महाराष्ट्रामध्ये त्याचे नगरसेवक आमदार खासदार काही नाही, 0 बटे. बरोबर. बीजेपीले झेंडा पाहिजे निळा, हा. त्यांनी उचललं, निळा झेंडा घेतला. हा. दुसरी गोष्ट, कवाळे सरांना जनतेनं नाकारलं. हा. जनता ही सर्वोपरी. लोणारे साहेब, जनता सर्वश्रेष्ठ. जनता नेता बनवू शकते, जनता नेता घडवू शकते. माझ्या दोघांनाही एक प्रश्न आहे. माझ्या दोघांनाही एक प्रश्न आहे. नितनवरे साहेब, तुम्हाला सुद्धा, आणि तुम्ही एक संपादक आहात, तुम्हाला सुद्धा आंबेडकरी नेत्या घराघरामध्ये जन्माला आलेला आहे आजच्या काळामध्ये, आजच्या वर्तमानमध्ये. नाही, ती चांगलीच गोष्ट आहे ना. संपूर्ण म्हणजे आंबेडकरी समाज म्हणतो की मी नेता. शिका, संघटित आणि नाही, संघर्ष नाही. करा. ऐकून घ्या, नेता पैदा होणं चांगलीच शिका, गोष्ट आहे ना, संघटित चुकीचं व्हा, थोडी आहे. संघर्ष संघर्ष करा, असं आपलं ध्येय आंबेडकर आहे. आंबेडकर साहेबांनी सुद्धा हेच म्हटलेलं आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. प्रत्येक घरात तर आम्ही नेता संघर्षच करत राहू का? आम्ही एकत्र केव्हा येऊ, संघटित केव्हा हो? त्याच्या सर्वातून मोठा फटका असा आहे लोणारेजी, आम्ही बाबासाहेब जनमानसापर्यंत सांगूच शकलो नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, करेक्ट. आम्ही महात्मा फुले जनमानसापर्यंत सांगूच शकलो नाही. नाही, बरोबर. सावित्रीबाई जनमानसापर्यंत आपण सांगूच शकलो नाही. पोहोचलो नाही आपण. जनमानसापर्यंत जे हो. आपण फक्त जेवढे वाचले, शिकले, सवरले त्यांच्यापर्यंत. त्याच्यामध्ये बी बौद्धिस्ट समाज 59 जाती SC समाजामध्ये येते. त्याच्यामध्ये बौद्ध समाज थोडा शिकला सवरला आहे. पोट जातीचं राजकारण खूप आहे. बरोबर आहे. हो. आपण आता मातंग समाज अबकड वर्गीकरणासाठी मागं लागलेला आहे. मातंग समाज हा आपला म्हणजे ही साधण्याकरता तो अबकड म्हणते. बघा, मी एक नितनवरे साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगेल. ओबीसी समाज आणि मातंग समाज, हा, जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर माझे समजणार नाही, हा. त्यांची विचारधारा ते मनात ग्रहण हा. करणार नाही, आपलं तोपर्यंत माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे. लोणारजी, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, हो. महात्मा फुले, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, या महापुरुषांना सगळ्याच रमाई समाजाला आंबेडकर. वाचा लागणार आहे. हा. जो समाज या महापुरुषांना स्वीकारेल ना, आई पण नाही ना. हा, जो समाज या महापुरुषांना स्वीकारेल ना, तो समाज तर पुढे जाणारच आहे ना, जाणार. नाही का? हा. आणि आता कसं आहे, येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, हा. यामध्ये सुद्धा एक इशारा मी सगळ्यांना देतो आहे. बरं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जे सर्वच पक्ष असतील, घटक पक्ष असतील, पक्ष असतील, संघटना असतील, यांनी तरी एकत्र होऊनच ह्या निवडणुका लढवल्या पाहिजे. बरोबर. नाहीतर जसं महानगरपालिकेमध्ये तुमची दुर्गती झाली आहे ना, नाही, तसंच- नगर परिषदेमध्ये, नगर परिषदेमध्ये, हा. तसंच महानगरपालिकेचं सूत्रचित्र घडू शकतं. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र राहणार. बिलकुल सेम असंच राहणार आहे. बरोबर. आता कसं आहे, पक्ष आपण रिपब्लिकन मुवमेंटचे जेवढी आंबेडकरी विचाराचे पक्ष, आपण आपल्या स्वतःच्या पक्षाच्या भरोशावर तर आपण प्रत्येक ठिकाणी येणं शक्य नाही होणार. ज्या ठिकाणी आपलं जास्त बहुमत आहे त्या ठिकाणी येऊ, बरोबर. पण काही काही ठिकाणी युतीचं राजकारण सुद्धा तुम्हाला करावं लागेल. बरोबर. मग आता युती तुम्हाला कोणाची करायची आहे ते आपल्या नेत्यांनी ठरवायला पाहिजे. बरोबर. तेच युती करून आपल्या मतदारांना आदेश दिले तर मतदार कुठे जात नाही. बरोबर. महाराष्ट्रातला मतदार हा कुठंच जाणार नाही. बुद्धिस्ट मतदान आहे, निश्चित शिक्षित आहे, सुशिक्षित आहे, समजदार आहे. तुमच्या दोघांचं आणखी 2 मिनिटं मी बोलतो. बोला. भाजपाला सत्ता संघर्ष करण्याकरता 100 वर्षे लागले. कारण का त्यांची जननी RSS आहे. RSS जमिनीपासून काँग्रेसमध्ये असताना पण त्यांनी आपली विचारधारा वाढवली. हा आंबेडकरवाद आणि गांधीवाद होता अगोदर. आता आंबेडकरवाद आणि RSS वाद झालेला आहे. आंबेडकरवाद आणि RSS वाद मध्ये हे दुरोगामी आहे. दोन्ही तर एक समांतवादी आहे आणि एक अधोवादी आहे. त्याच्यामुळे कसं आहे, त्यांनी त्यांची परिकल्पना ही
100 वर्ष अगोदर रुजवली, त्याची फळ त्यांनी जमीन झाड रोवलं 100 वर्ष अगोदर, त्याची फळं ते BJPच्या माध्यमातून ते RSS आता खात आहे. आंबेडकरी जनता 1952-54 पासून संविधान लागू झालं, बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, त्याच्या पादनं जे नंतर जे आंबेडकरी चळवळ जी चालू झाली, घराघरात आंबेडकरी विचाराचे लोक तयार झाले, मनुवादी विचाराविरुद्ध एक लढाई चालू झाली. आणखी घराघरात बाबासाहेब पोहोचवण्याकरता आणखी यांना काय आहे, सरकारी यंत्रणा हे जरुरी लागेल. सरकारी यंत्रणा जवळ तुमच्याजवळ असत नाही, राहील नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की सत्तेची चावी तुम्ही घ्या. बरोबर आहे. पण आमचे नेते सत्तेची चावी न घेता सत्ता विरोधी लोकांना जितवण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळं आज आंबेडकरी चळवळ ही कुठे ना कुठे चाहे कोणत्या बी माध्यमातून म्हणा अधोगती होत आहे. याच्या आंबेडकरी जनतेने एक सबक घ्यायला पाहिजे, विचार करायला हवा. आपल्याला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला, त्या अधिकाराची जाणीव ठेवून शनी तुम्ही जो नेता तुमच्यासाठी, जो नगरसेवक तुमच्यासाठी काम करत, कोणत्याही पक्षाचा असो, मी असं नाही म्हणत का हा आपल्या पक्षाचा आहे तो त्याच्या पक्षाचा आहे, जो समाजाच्या हिताचं काम करेन अशा नेत्याला निवडून द्यावं, ही माझी कडकडीची विनंती. माझा एक शेवटच्या खवसेसाठी तुम्हाला प्रश्न, येणाऱ्या नागपूर महानगरपालिकेसंदर्भात बोलणार. नागपूर महानगरपालिकेमध्ये जर काँग्रेस किंवा महाविकास आघाडीने आपला महापौर निवडून आणायचा असेल तर काय करायला हवं? नाही, नक्कीच नागपूरच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही महानगरपालिका असेल, मुंबई असो, ठाणे असो, नागपूर असो, पिंपरी चिंचवड असो, पुणे असो, या ठिकाणी तुम्हाला युतीचंच राजकारण करावं लागेल. भारतीय जनता पार्टीला जर तुम्हाला रोखायचं असेल तर तमाम बहुजन समाजातील जे लोक आहे, पक्ष आहे, समविचार म्हणजे सेक्युलरिझमच्या विचाराचे जेवढे पक्ष असेल त्या पक्षांनी एकत्र येऊन हे राजकारण करायला पाहिजे. नक्की अहमपणाने राजकारण जर केलं तर नक्कीच ते डुबणार आहे, म्हणजे महानगरपालिकेच्या रिझल्टमध्ये सुद्धा डुबणारच आहे. तर अशा वेळी जी आहे वंचित बहुजन आघाडी आहे, बहुजन समाज पार्टी आहे, बाकी इतर समविचारी पक्ष आहे, त्या सगळ्या समविचारी पक्षाने जर एकत्र झालं तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळी लहर निर्माण होईल. आणि एक वेगळी लहर निर्माण झाल्याच्या नंतर तो एक समाजामध्ये असा प्रचार प्रसार होईल आणि समाजाला कुठेही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही राहणार, क्योंकि आमचा समाज तेच वाट बघतो आहे की आमचे नेते कधी एकत्र होतात आणि एकत्र होऊन आम्ही कधी काम करू आणि कधी आमची सत्ता येईल. हा समाज वाट पाहतो आहे, संपूर्ण महाराष्ट्रातला समाज वाट पाहतो आहे की हे कधी असं घडते. बरेचशा लोकांचं म्हणणं राहते की पैसे वाटावं लागते, काय पैसे आमच्यापाशी आमचा समाज आहे तर आम्हाला पैशाची काय गरज आहे. ज्याच्याकडे समाज नाही त्यांना पैसे वाटावं लागेल ना, हो, ते वाटतातही आणि ते पैशाने विकत घेतातही, पण आमच्यापाशी तसं नाही आहे. माझं मत हेच आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व करावं, महाराष्ट्रच नाही तर या देशाचं बाळासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व करावं आणि सगळ्यांना जेवढे काही असतील दुःखी समदुःखी, इव्हन भारतातले जे काही मास लीडर असतील आंबेडकरी मुवमेंटचे, त्या लोकांना एकत्र घेऊन एक आघात करावा आणि संपूर्ण आंबेडकर परिवारानं सुद्धा एकत्र येऊन जर या ठिकाणी राजकारण केलं तर कोणाचीही या ठिकाणी या मुवमेंटला झुकवण्याची हिंमत होणार नाही. आणखी महत्वाचं असं आहे दादा, काँग्रेसनी पण मोठ्या भावाची भूमिका निभावून काँग्रेस पासी पण दलित नितेंद्र साहेब, जेव्हा आंबेडकरी विचाराची जी एकदा सगळे लोक एका ठिकाणी बसतील ना तर त्यावेळेस तेच लोक आपल्याला ऑटोमॅटिक मिळतील. तुम्हाला त्यांच्याकडे जायची गरज पडणार नाही, बरोबर, ते तुमच्याकडे येतील निश्चितच. आणि आपण ठरवू मग कोणाला कुठे ठेवायचं आहे. अभाव सुद्धा आहे. ठीक आहे, तर तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि नितनवरे साहेब की तुम्ही तुमचा जो अमूल्य असा वेळ तो या आमच्या सोबत घालवला आहे. तुम्ही निश्चितच आज जी आम्ही चर्चा केलेली आहे ती आंबेडकरी मतदारांवर आम्ही चर्चा केलेली आहे. वाडी नगर परिषदेमध्ये जे चित्र बघितलं ते चित्र विचित्र झालेलं आहे. आंबेडकरी जनतेचे
मतांचं विभाजन झाल्यामुळं बिलकुल. इथे भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे आणि आंबेडकर नगर अशा परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. ही शोकांतिका आहे. परंतु येणारा आता महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमधनं, नगर परिषदेच्या निवडणुकीमधनं, नगरपंचायतीच्या निवडणुकीमधनं आंबेडकरी नेत्यांनी एक धडा घ्यावा. धडा घेणं हे काळाची गरज आहे. या निवडणुकीमधून एक जर त्यांनी धडा घेतला, म्हणजे धडा म्हणजे काय, तर जे आंबेडकरी नेते आहेत, जसं प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, जोगेंद्र कवाळे साहेब आहेत, सुरेखाताई कुंभारे आहेत आणि रामदास आठवले आहेत, राजेंद्र गवई आहेत, माफ करा, राजेंद्र गवई सर आहेत. या सर्वांनी एकत्र यायला हवं आणि एकत्र येऊन जे बाळासाहेब आंबेडकर आहेत, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, त्यांना त्यांच्या खांद्यावर ह्या आंबेडकरी जनतेनी धुरा द्यायला हवी आणि महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत, प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात सर्व रिपब्लिकन जे नेते आहेत, मी बहुजन समाज पक्षाच्याही नेत्यांना म्हणतोय, त्यांनी एकत्र यावं आणि वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहेत प्रकाश आंबेडकर, त्यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लढाव्या. तर महाराष्ट्रामध्ये जो महापौर असणार तो आंबेडकरी विचारधारेचा महापौर असणार. आमचा हा व्हिडिओ बनविण्यामागे आमचा हाच हेतू आहे की आता तरी आंबेडकरी नेत्यांनी एकत्र येऊन महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या एकत्र लढाव्या आणि महापौर जो आहे आंबेडकरी विचारधाराचा निवडून आणावा. आपण बघत रहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. नमो बुद्धाय.